नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात ऋतुजा रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काळ्या मसाल्यातलं चिकनचं कालवण। तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर सर्वात अगोदर मी वाटण करण्यासाठी इथे घेतलेले आहेत 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या आणि सुकं खोबरं। सर्वात अगोदर मी आता कांदा, खोबरं आणि हिरवी मिरची हे छान भाजून घेणार आहे। आता इथे कांदा, खोबरं आणि हिरवी मिरची जास्त करपवायचं सुद्धा नाहीये। कांदा हा ओला असल्यामुळे तो जरा भाजायला जास्त वेळ लागतो आणि जे खोबरं आहे ते लवकर भाजायला चालू होतं। त्यामुळे सगळ्यात अगोदर खोबरं जे आहे ते थोडंसं कमीच भाजून घ्यायचं आहे, कारण की खोबऱ्यामध्ये तेल असल्यामुळे त्याला पटपट आग लागते। त्यामुळे खोबरे हे लवकर भाजून घ्यायचं आहे आणि जास्त करपवायचं नाहीये। आता मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत। आता कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर आता इथे भाजून झालेला आहे कांदा सुद्धा। तर आता सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की वाटणामध्ये मी खोबरं, हिरवी मिरची आणि कांदा हा भाजून घेतलेला आहे गॅसवर। तर आता मसाल्यांमध्ये मी इथे काळा मसाला, लाल तिखट, मीठ, धने पावडर, हळद आणि चिकन मसाला घेतलेला आहे। आता त्यानंतर कांदा, खोबरं आणि हिरवी मिरची थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। त्यानंतर इथे मी सेपरेटली अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि सोबत कसुरी मेथी मी इथे वापरणार आहे। तर कसुरी मेथी जी आहे ती अगोदर भाजून घ्यायची आहे तव्यावर आणि मगच भाजीमध्ये टाकायची आहे। तर आता जे भाजून घेतलेलं आहे आपण खोबरं, कांदा आणि हिरवी मिरची ह्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत। तर आता इथे वाटण तयार झालेलं आहे आपलं आणि वाटण जे आहे बारीक करायचं आहे। तर आता सुरुवात करूया चिकनची भाजी करायला। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 पळी तेल ओतून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे मी 1 चमचा अद्रक लसूण याची पेस्ट घेतलेली आहे। अद्रक लसूण याची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत। आता अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित भाजून झालेली आहे। तर आता आपण त्यामध्ये वाटण टाकूया आणि वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे मी इथे कसुरी मेथी टाकून घेते। आता मसाला व्यवस्थित छान भाजून घेतलेला आहे मी तेलामध्ये। आता त्यामध्ये दाखवलेले सगळे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा वाटण जे आहे 5 ते 6 मिनिटं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये छान, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। आता इथे अगोदरच मी चिकन शिजवून घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, हळद, मीठ यामध्ये मी शिजवून घेतलेलं आहे आळणी चिकन अगोदरच। आता जो मसाला आहे तो व्यवस्थित आपण तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये जे आळणी चिकन आहे ते मी यामध्ये ओतून घेते आणि आता आपल्याला जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं चिकन उकळून घ्यायचं आहे।
आता चिकनचं कालवण उकळायला चालू झालेलं आहे आणि 10 ते 12 मिनटं झालेलं आहे. छान कळ काढून घ्यायचं आहे आणि काळ्या मसाल्यातलं चिकनचं कालवण आपलं तयार झालेलं आहे. खूप साधी, सोपी आणि गावरान अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीमध्ये नक्की चिकनची भाजी बनवा. खरंच खायला खूप छान लागते, झणझणीत अशी, आणि बनवायला सुद्धा जास्त काही वेळ लागत नाही. आता शेवटी मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. तर चला, तर तुम्ही सुद्धा अगदी या पद्धतीमध्ये नक्की चिकनची भाजी बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि ऋतुजा रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन लवकर भेटले जातील. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.